नमस्कार. शिवराज्य न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील एक अशी व्यक्ती ज्यांनी या देशाचं पंतप्रधान होण्याचं ध्येय ठेवलं, एक जिद्द ठेवली, ज्यांनी स्वकर्तृत्वावर राष्ट्रीय पक्षाची उभारणी केली. अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब. होय, एक अत्यंत मनमिळावू आणि प्रत्येक घराघरात पोहोचलेला असा एक माणूस, ज्यांची ध्येयनिष्ठा, जिद्द, या देशाचं कल्याण, महाराष्ट्राचं कल्याण हेच त्यांचं ब्रीदवाक्य. महादेवजी जानकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपणास असे म्हणता येईल की त्यांनी या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपली ध्येयाची वाटचाल सुरू केली. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1968 रोजी पळसावडी, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी झाला. इंजिनिअरिंग मधील पदवी घेऊन ते आपले व्यावसायिक शिक्षण पूर्ण केले आणि अर्थात राजकारणात उतरले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत महादेवजी जानकर साहेब आपल्या विचारावर चालत राहिले. केवळ घराणेशाही न म्हणता अगदी तळागाळातल्या लोकांना सुद्धा या पक्षामध्ये सामावून घेतलं. आज राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यासारखे विविध राज्यामध्ये निवडणूक लढवतो. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी घराणेशाही असते त्या ठिकाणी तो निर्णय डावलून एका सामान्य कुटुंबातल्या युवकाला ते उमेदवारी देऊन राजकारणात आणण्याचा प्रयत्न करतात. एक थोर व्यक्तिमत्व म्हणून आपण महादेवजी जानकर यांचे विचार जर पाहिले तर आपल्याला असे म्हणता येईल की ज्यांनी फक्त घराणेशाही न पाहता या देशाची निष्ठा पाहिली. या महाराष्ट्र राज्यामध्ये दुग्ध विकास मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवली. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर काशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपली मार्गक्रमणा सुरू केली. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मात्र स्वबळावर लढवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण बघतो की त्यांचं ध्येय आणि त्यांची निष्ठा यावरच प्रेरित होऊन आज राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा येऊन पोहोचला. ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असे आदेश आज महादेवजी जानकर साहेब यांनी दिले. खरोखर या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी पक्ष पोहोचवला, या महादेवजी जानकर साहेब यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शिवराज न्यूज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पाहूया पुढील भागामध्ये एक नवीन व्यक्तिमत्व. तोपर्यंत बघत राहा शिवराज न्यूज. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पुढच्या घडामोडी.